नमस्कार मंडळी, मी आलोय शेतात आणि इकडं तिकडं गडबड गोंधळ एकदम सुरू. कारण काय तर कांद्याचं लग्न म्हणावं असं वातावरण आहे. हो चुकलं नाही. आता कांदा वधू पितेच्या रूपात तयार झालाय, बाजारात जायची तयारी करतोय. हे बघा, कांदा शेतात असा वाकून उभा राहिलाय, जणू म्हणतोय मला घेऊन चला, माझं काम झालंय. या कांद्याच्या मागे खूप मेहनत असते. हिवाळ्यात कांदा लागण केले जाते, मग रोज बाळासारखं संगोपन, पाणी, खते, तण करणं आणि सतत वर बघत हवामानाची प्रार्थना. कधी तर वाटतं कांदा नाही, आमचं दुसरं मुलंच आहे. हे बघा, 3 महिन्यानंतर शेंड्या वाळल्यात, पानं खाली झुकलेत, म्हणजे कांदा म्हणतोय बास, चल बाबा, मला आता विश्रांती द्या. कांदा काढायचं काम म्हणजे एकदम डोके चालवायचं काम. म्हणजे कुठून हळूच उचकलं नाही तर कांदा तुटतो आणि मग शेतकरी चिडतो. बघा, एकदम कांद्याचा राग ही नवीन भावना शोधून काढली आम्ही. उपटल्यानंतर कांदे मोकळ्या शेतात पसरवले जातात. उन्हात नाही कांदा पण थोडा नाजूक, त्याला सावली लागते. अगदी आपल्या बायकोसारखा. खूप उन्हात ठेवलं की लगेच रागावतो. सुकल्यानंतर कांद्याला थोडी हेअरकट द्यावी लागते, म्हणजे शेंडी कापायचं काम. हे बघा, वर्गीकरण सुरू आहे. मोठा कांदा, मध्यम कांदा आणि बेबी कांदा. कांदा बघितला की वाटतं हा जर बाजारात गेला तर सेलिब्रिटी होईल. आमच्या गावात म्हणतात, मोठा कांदा मोठं मन. दोघांची किंमत नेहमीच जास्त असते. आता कांदे होतात स्टोअरमध्ये शिफ्ट. योग्य वाळवणी आणि साठवणुकीमुळे हाच कांदा 5-6 महिने टिकतो. हा भाव मिळाला ना की लगेच शेतकऱ्याचा हसू आणि डबल होतं. भाव मिळाला नाही तर हा कांदा किती चांगला असला तरी बाजारात भाव नसेल तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. कांद्यामुळे फक्त खाणाऱ्याचे नाही तर शेतकऱ्यांचे पण डोळे ओले पाणवतात. तर मंडळी, असा असतो आपल्या कांद्याचा प्रवास. मातीपासून तर बाजारापर्यंत, घामातून गारगुटीपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर एक खासरा लाईक ठोका, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर पुढच्या वेळेस कांद्याचे भाव वाढले तर दोष तुमचा समजू. कांदा रडवतो, पण आज त्याच्या कानीने हसवलं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटू एका नव्या शेताच्या गोष्टीसह. तोवर जय जिजाऊ, जय शेतकरी.